नमस्कार. कथाकथन 5. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील 5वी कथा. कथेचं नाव आहे टांगेवाला. कथेचं नाव आहे टांगेवाला. एकदा नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंदांना त्यांचे वडील विश्वनाथ बाबू विचारतात, तू मोठेपणी कोण होणार? स्वामी विवेकानंद म्हणतात, मी टांगेवाला होणार. मी टांगेवाला होणार. कारण हे उत्तर त्यांनी का दिलं तर त्याच्या घरी एक टांगा होता आणि एक टांगेवाला होता. त्याचा रुबाब कसा होता पहा. ब्ल्यू शर्ट, ब्ल्यू पॅन्ट, पायात शूज, कमरेला पट्टा, पट्ट्यावर बिल्ला आणि डोक्यावर पांढरा फेटा हा त्याचा पोशाख होता. आणि हा टांगेवाल्याचा रुबाब पाहून लहानपणीच स्वामी विवेकानंदांनी नरेंद्रने ठरवलं की मी मोठेपणी टांगेवाला होणार, गाडीवान होणार. त्यांचे वडील विश्वनाथ बाबू निराश झाले, दुःखी झाले. त्यांची अपेक्षा होती माझा मुलगा मोठा अधिकारी होईल, वकील होईल, भरपूर शिकेल, पण हा तर सांगतो टांगेवाला होणार. शेवटी भुवनेश्वरी देवी नरेंद्रची आई त्याच्याजवळ आली, स्वामी विवेकानंदांजवळ आली आणि म्हणते, खरं सांग, तो मोठेपणी कोण होणार? तो म्हणतो टांगेवाला. मी मोठेपणी टांगेवाला होणार. नरेंद्रचा भुवनेश्वरी हात धरते आणि देवाऱ्याजवळ घेऊन जाते आणि सांगते, हा बघ रथ, अर्जुनाचा रथ आहे. आणि सारथी कोण आहे? श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण हा गाडीवान आहे, श्रीकृष्ण हा टांगेवाला आहे. सारथे कृष्णासारखा तू गाडीवान बघ, टांगेवाला बघ, सारथी बघ. आणि भर रणांगणामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. तसं तू भारतरूपी रथाचं सारथ्य कर. गाडीवान बघ, टांगेवाला बघ, सारथी बघ, भारतरूपी रथाचे सारथ्य कर. दिशा देणाऱ्या रथाचे सारथ्य कर आणि संपूर्ण जगाला उपदेश कर. स्वामी विवेकानंदांनी जगाचं सारथ्य केलेले, भारतरूपी रथाचं सारथ्य केलेलं आहे, दिशा देणाऱ्या रथाचं सारथ्य केलेलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये भारताचं नकाशात नाव झळकवलेलं आहे. संपूर्ण जगाच्या नकाशावर भारताचं नाव झळकवलेलं आहे. शेवटी ते म्हणतात, मला जो काय आज माझ्या आयुष्यात सन्मान मिळतो, मान मिळतो, हे सर्व माझ्या आईमुळं. मला मोठेपणा जो मिळतो तो माझ्या आईमुळं, भुवनेश्वर देवीमुळं. लक्षात ठेवा. धन्यवाद.